नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। एक थेंबही दारू न पिता आज मी ओव्हल मैदानावरती झिंगायची वेळ आलेली आहे, कारण या कसोटी सामन्यांनी ज्या काही कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत त्या बघून मी थक्क झालेलो आहे। कारण तिसऱ्या दिवशीचा खेळही अजब झालेला आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे। अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। तिसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होत असताना सगळ्यांच्या मनात एकच होतं की नाबाद फलंदाज काय करतायत, यशस्वी जयस्वाल काय करतोय। लक्ष इकडं होतं आणि धमाल इकडं घडली। त्याचं कारण आकाशदीपनी कमाल करून दाखवलेली आहे। जेव्हा नाईट वॉचमन त्याची जबाबदारी पार पडतो, म्हणजे काय तर आदल्या दिवशी विकेट जाऊन न देता नाबाद परततो, तेव्हा त्याच्यावरचं प्रेशर कमी होतं आणि हे प्रेशर कमी झाल्यानंतर जेव्हा तो दुसऱ्या दिवशी मैदानात उतरतो तेव्हा वेगळी गोष्ट दिसून येते। त्याचं कारण साधं आहे की या खेळाडूंनी नंतर जी बॅटिंग केली ती तरबेज बॅट्समनला साजेशी अशी बॅटिंग होती आणि हे करत असताना त्यांनी फ्रंट फूटचे ड्राईव्ज असू देत, शॉर्ट पडलेल्या बॉलला पुल मारणं असू देत, या सगळ्या गोष्टी गजबच्या करून दाखवलेल्या आहेत। त्याचं अर्धशतक पूर्ण झालं। इतकंच नाही तर यशस्वी जयस्वाल बरोबर त्यांनी शतकी भागीदारीसुद्धा केली आणि त्यामुळे इंग्लंड संघाला एकदम गडबडायला झालं। त्याच्यानंतर जयस्वालनी ज्या त्याला 2 जीवदानं लाभली होती त्या जीवदानांचा फायदा घेत कडक बॅटिंग केली। खास करून शॉर्ट पिच बॉलला त्यांनी मारलेले स्क्वेअर कट हे अफलातून होते आणि त्यांनी 6वं शतक नोंदवून दाखवलेलं आहे। करुण नायर सुरुवात चांगली, स्थिरावणं आणि त्याच्यानंतर बाद होणं या गोष्टी चालू राहिल्या, परंतु जयस्वाल बाद झाल्यानंतर सुद्धा इंग्लंडला थोडीशी दुगदुगी होती की आपण भारताचा डाव लवकर संपवू, पण 2 अष्टपैलू खेळाडूंनी परत एकदा कमाल करून दाखवली। जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर, जडेजानी अर्धशतक केलं आणि त्याच्याबरोबर वॉशिंग्टन सुंदरनी तोडफोड अर्धशतक करून दाखवलेलं आहे। तरीही मला इंग्लंडच्या बॉलिंगचं कौतुक करायला लागेल। ख्रिस वोक्स नसताना जे 3 बॉलर होते त्याच्यापैकी ओव्हरटनचा मारा तेवढा चांगला होत नव्हता, परंतु जोश टंग आणि ॲटकिन्सननी अफलातून मारा केला, जे खूप अवघड गोष्ट होती। भारताचा डाव त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या विकेटसाठी सुद्धा जबरदस्त भागीदारी वॉशिंग्टन सुंदरनी केली। 4 बाउंड्री 4 सिक्सर, अफलातून अर्धशतक केलं, त्यामुळे भारताला 400च्या अलीकडचा टप्पा गाठता आला आणि इंग्लंड संघासमोर 374 धावांचं आव्हान उभं राहिलं। आणि नंतर दिवसाच्या खेळाचा शेवट होत असताना इंग्लंड संघाने सुद्धा 50 धावांची मजल गाठून दाखवली होती। पोटात जरा गुदगुदी व्हायला लागली की अरे एकही विकेट गेलेली नाही आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सिराजनी क्रॉलीची विकेट काढलेली आहे, त्यामुळे सामना जिवंत आहे। भारतीय संघ आनंदी चेहऱ्याने मैदानातनं बाहेर पडलेला आहे। आता चौथ्या दिवशी उरलेल्या 9 विकेट काढून भारतीय संघ 2-2 बरोबरी करण्याच्या जिद्दीनेच ओव्हल मैदानावरती उतरणार आहे। तुम्हाला कशी वाटली आज आकाशदीपची खेळी? तुम्हाला कशी वाटली आज जडेजाची लढत? तुम्हाला कशी वाटली तोडफोड शतक केलेल्या जयस्वालची आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी, शेवटच्या ओव्हरमध्ये काढलेली सिराजची विकेट, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला सांगा। फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।